गावातील नागरिकांकडून घेतलेल्या या तक्रारीवरून त्वरित कारवाई न झाल्यास पक्षाकडून भीक मागो आंदोलन छेडले जाईल असा इशारा कॉम्रेड वाघ यांनी दिला आहे। वसई येथील सतपाळा गावातील तलाठी सजा सपा प्रणिता पाटील यांच्या माध्यमातून फोन पे गुगल पे द्वारे आर्थिक व्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप लाल बावटा पक्षाने केला आहे। पक्षाच्या वसई तालुका सचिव कॉम्रेड शिरुवाग यांनी जिल्हाधिकारी प्रांधिकारी आणि तहसीलदारांकडे लेखी तक्रार याची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे। लाल बावटा पक्षाचे म्हणणे आहे की गावातील अनेक खातेदारांकडून पैसे घेतले असूनही संबंधित कामे करण्यात आली नाही। गावातील नागरिकांकडून घेतलेल्या या तक्रारीवरून त्वरित कारवाई न झाल्यास पक्षाकडून भीक मागो आंदोलन छेडले जाईल असा इशारा कॉम्रेड वाघ यांनी दिला आहे। शासनाने दिलेल्या पगारावर भागत नसेल आणि शेतकऱ्यांकडून पैसे खाण्याची वेळ येत असेल तर आम्ही वसई प्रांधिकाऱ्यांमार्फत शासनाला भीक पाठवून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याची मागणी करू असा तीव्र शब्दात इशारा लाल बावटा पक्षाने दिला आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी किरण ओतारी ही तलाठीच्या हाताखाली काम करते आणि तिच्या माध्यमातूनच फोन पे गुगल पे द्वारे आर्थिक व्यवहार होत असल्याचे तक्रारींमध्ये किरण ओतारी यांनी तलाठीच्या नावाने आर्थिक मागणी केली असून 2000 रुपये गुगल पे केल्याचे समोर आले आहे। सतपाळा ग्रामपंचायत माजी सरपंच व तलाठी सोबत फोनवर झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। तहसीलदार डॉक्टर अविनाश कोष्टी ह्याकडे कारवाई कधी करणार, तर या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल की हे प्रकरण दाबले जाईल हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। हा बोला की। ऑफिस बंद आहे का? आज सुट्टी आहे। आज सुट्टी आहे का? हो आज सुट्टी आहे। मी काय बोलतो मॅडम? हा बोला की। मी जे तुम्हाला काम दिलं ना हा ते काम तुम्ही करू नका। हा माझी विश्वास तुम्ही मला परत द्या, बस एवढंच मी बोलतो। ते झालंय ना वे खरं ते नको मला काम अपलोड केले ती नोटीस वगैरे मग ते कसं परत आता ते कॅन्सल करणार, ते रद्द करायला सांगते मग मॅडम ना ते रद्द करा। माझी विश्वास तुम्ही मला हा सोडून ठीक आहे चालेल, रद्द करायला सांगते मी ते। आपले संबंध नका बिघडू, मी तुम्हाला विश्वास। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।